नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, राज्यात नवीन मेडिकल कॉलेजेसचे अपडेट्स मी घेऊन आलेली आहे. ते अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर प्रत्येक एक मुद्दा मी तुमच्यापुढे इथे मी वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट्स लक्षात येतील. तर प्रथम इथं मी महाराष्ट्रात MBBS 2026 ॲडमिशन महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर तुम्ही पाहू शकता. एकूण महाराष्ट्रात किती नवीन MBBS कॉलेजचे प्रस्ताव आहेत. ओके, त्या मुद्द्यामध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे. ते विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय लक्षात ठेवावे जेणेकरून फसवणूक होणार नाही, हा पण मुद्दा तुम्हाला मी सांगणार आहे. तर कुठल्या वेबसाईटवरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे तेही पण वेबसाईट तुम्हाला मी सांगणार आहे. आणि किती जागा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहेत MBBSच्या सीट्स, तेही तुम्हाला अगदी सांगणार आहे. तर जुने MBBS कॉलेजमध्ये किती सीट्स वाढतील त्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे. आणि प्रस्ताव पाठवलेल्या कॉलेजची संख्या किती आहे, म्हणजे जुने कॉलेजेस किती आहे, तर त्यामध्ये किती सीट्स वाढणार आहेत तेही पण अगदी डिटेल्स सांगणार आहे. तर अंदाजे एकूण किती सीट्स वाढतील त्याच्याविषयी सुद्धा अगदी डिटेल्स माहिती देणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर पुढे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते, लक्षात येईल. तर हे कुठले महत्त्वाचे मुद्दे अपडेट्स आहेत, तर अगदी ही टाइम्स ऑफ न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत. तर ते अगदी पूर्णपणे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तर एकूण महाराष्ट्रात किती नवीन MBBS कॉलेजचा प्रस्ताव आहे, सरकारी खाजगी म्हणजेच आपण त्याला गव्हर्नमेंट प्रायव्हेट असं म्हणतो, मान्यताप्राप्त विद्यापीठांनी NMC कडे पाठवलेले आहेत, असं हे पूर्णपणे टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज काल आलेली आहे. तर त्यामध्ये अगदी टोटल जवळजवळ तुम्ही बघाल तर 10 मेडिकल MBBS कॉलेजेस येणार आहेत महाराष्ट्रामध्ये, असंही ते सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणजेच सरकारी MBBS कॉलेज जवळजवळ 2 असणार आहेत. आणि ते कुठल्या ठिकाणी आहे, ते एक आहे अहिल्यानगर ह्या ठिकाणी कॉलेज येणार आहे. आणि त्या कॉलेजची संख्या 150 सीट, तिथला इंटेक 150चा असणार आहे. आणि 2 नंबरचं जे कॉलेज सांगितलेलं आहे ते पुणे या ठिकाणी असणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा 100चा इंटेक असं ते सांगण्यात आलेलं आहे. तर गव्हर्नमेंटचे 2 कॉलेजेस आहेत, जे अहिल्यानगर आणि दुसरं आहे ते पुणे. तर अहिल्यानगरमध्ये 150 सीट्सनी येण्याचे चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत. आणि पुणे या ठिकाणी 100 सीट्सनी संख्या असणार आहे. आणि पुढे इथे तुम्हाला मी ते स्क्रीनवरती दाखवणारच आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी खाजगी म्हणजे प्रायव्हेट आपण त्याला असं म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा किती कॉलेजेस येणार आहेत त्याच्याविषयी सुद्धा डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर त्याआधी ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून मला अगदी डिटेल्स विचारू शकता, किंवा काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावून अगदी तुमचं ॲडमिशन होईपर्यंत पूर्ण प्रोसेस माझ्या माध्यमातून होत असते. तर ज्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना घ्यायची असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण यायचं असेल, तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स माझे पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्ही ते प्रायव्हेट कॉलेजचं अगदी पूर्णपणे मी मुद्दे मांडलेले आहेत, ते तुम्ही ते पाहू शकता. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी मुद्दे सांगते, म्हणजे लक्षात येईल. तर अगदी इथं नवीन खाजगी, तर आपण प्रायव्हेट असं म्हणतो, MBBS महाविद्यालयाचा प्रस्ताव जवळजवळ 8 ते 9 कॉलेजेसचा दिलेला आहे. आणि त्यामध्ये मराठवाड्याचा जर आपण विचार केला, मराठवाड्यामध्ये संभाजीनगर या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जवळजवळ 3 कॉलेजेस येणार आहेत प्रायव्हेटचे. त्यानंतर विदर्भामध्ये अकोल्याला एक येणार आहे, अमरावतीला एक आहे, बुलढाणा एक आहे आणि नागपूर एक आहे. असं हे विदर्भामध्ये जवळजवळ 4 कॉलेजेस ठिकाणी प्रत्येक तिथे एक एक कॉलेजेस येणार आहे. नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या ठिकाणी एक एक कॉलेजेस येणार आहेत, प्रायव्हेट कॉलेज. आणि त्यानंतर धुळ्यामध्ये सुद्धा एक कॉलेज असं येणार आहे. आणि कोकणमध्ये पालघर या ठिकाणी सुद्धा एक कॉलेज प्रायव्हेट असं होणार आहे. तर जवळजवळ 8 ते 9 कॉलेजेस इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत ह्यावर्षी. ओके, अशी पूर्णपणे प्रस्तावना आहे. आणि जुने MBBS कॉलेजमध्ये किती सीट्स वाढतील, तर अगदी जुन्या MBBS कॉलेजमधली सुद्धा प्रस्तावना तरी तिथं सांगण्यात आलेलं आहे न्यूजमध्ये. तर 8 कॉलेजेस जे जुने आहेत प्रायव्हेट कॉलेज, त्या ठिकाणी सुद्धा अगदी प्रत्येक कॉलेजचा जर आपण इंटेक जर 50 सुद्धा आपण पकडला मिनिमम, तरीसुद्धा तिथे आपल्याला 400 सीट्स आपल्याला वाढण्याचे चान्सेस राहणार आहेत 8 कॉलेजेसमधून. आणि त्यामध्ये एकत्रित आपण जर विचार केला तर अगदी टोटल MBBSच्या सीट्स आपल्याला जर किती वाढतील, तर गव्हर्नमेंटचे जे 2 कॉलेजेस आहेत, प्रायव्हेटचे 7 ते 8 कॉलेजेस आणि जुने जे कॉलेज 8 कॉलेज आहेत, त्या ठिकाणी 50चा पण इंटेक म्हटला तरीसुद्धा अगदी टोटल 1500 ते 1600 एवढ्या सीट्स वाढण्याचे चान्सेस राहणार आहेत, असं हे पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचं मी तुम्हाला इथे सांगणार आहे, तुम्ही पाहू शकता इथे मी काढलेलं आहे की NMCचा अगदी त्यांनी महत्त्वाचे कोणते त्यांनी मुद्दे सांगितलेले आहेत, तर तेही तुम्हाला अगदी इथं वाचून दाखवते, लक्षात येईल. सर्व कॉलेजेसच्या प्रस्तावनाची NMC पडताळणी करेल, असंही त्यांनी तिथं स्पष्ट नमूद केलेलं आहे. ते किती कॉलेजेस पडताळणीमध्ये पास होतात त्यावरून
अंतिम जागा ठरतील असंही तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर हे सगळे निर्णय NMCच्या हातात असणार आहेत. ते कॉलेजला आपल्याला ते अगदी ते व्यवस्थित हे सगळे कॉलेज पडताळतील, ते पाहतील म्हणजे ते कॉलेज व्यवस्थित आहे की नाही, त्या कॉलेजला अगदी तिथे हॉस्पिटल अटॅच आहे की नाही किंवा नवीन जे कॉलेजेस झालेले आहेत तर तिथे सगळ्या फॅसिलिटी आहेत का नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथं अगदी फॅकल्टी कशी आहेत, हे सगळं अगदी क्लिअर NMC पाहत असतं. त्यानंतरच त्या कॉलेजला मान्यता देत असते. हे सगळे स्टेप बाय स्टेप असतात नियम. हे सगळे ते अगदी NMC पडताळून पाहूनच कॉलेजला ते मान्यता देणार आहे. पण हे सगळं निर्णय कॉलेजच्या हातात नसतात, हे NMCच्या हातात असतात. त्यामुळे NMC हा पूर्णपणे निर्णय घेईल की कुठल्या कॉलेजला आपण मान्यता द्यायची आणि कोणत्या कॉलेजला तुम्हाला सीट्स वाढवायचे. हे सगळ्या गोष्टी NMC हँडल करत असतं. त्यामुळे अगदी तिथे त्या न्यूजमध्ये पण अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की NMC पडताळणी करेल आणि किती कॉलेजेस पडताळणीमध्ये पास होतात त्यावरूनच अंतिम जागा ठरतील. आणि नवीन MBBS कॉलेजमध्ये ज्या व्यक्तीचे नवीन MBBS कॉलेजमध्ये ज्या व्यक्तीचे महाराष्ट्र डोमॅसाईल आहे, त्यांना याचा जास्तीत जास्त फायदा आहे असं तिथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये डोमॅसाईल सर्टिफिकेट असेल तर त्या विद्यार्थ्यांना खूप इथे चांगला त्यांचा फायदा होणार आहे. कारण आपलं हे महाराष्ट्र हे क्लोज स्टेट असल्यामुळे अगदी बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी इथे येऊ शकत नाहीत. त्यामुळे मॅक्झिमम आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इथला खूप मोठा फायदा होऊ शकतो. ओके. आणि पुढे तुम्हाला मी आणखीन इथे मुद्दे तुम्हाला इथे सांगते. तिथे त्यांनी दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणते विचारात घेण्याचे हे मुद्दे आहेत तेही अगदी तुम्हाला इथं मी शॉर्टमध्ये इथं काढलेलं आहे. ते तुम्हाला मी आधी वाचून दाखवते. म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे लक्षात येईल. तुम्ही ते पाहू शकता. MBBS प्रवेशासाठी नीट हा मार्ग आहे. नीट शिवाय MBBS प्रवेश शक्य नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात ठेवावे. फसवणुकीपासून सावध राहा असंही मी तुम्हाला इथे एक नोट काढलेली आहे. तर प्रवेश नीट गुणांवर आधारित आहे. कॉलेजकडे थेट जागा भरण्याचा कोणताही अधिकार नाही. इथं स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. आणि नवीन कॉलेजेस आणि सीट्स वाढ प्रस्तावित आहेत. निर्णय NMC मान्यतेवरच असेल असं हे सांगितलं आले आले सांगित सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी NMCची तर वेबसाईट पाहावी. ते वेबसाईट पण इथे NMCची दिलेली आहे आणि महाराष्ट्र CATची पण इथे वेबसाईट मी इथे दिलेली आहे. हे वेबसाईटवर तुम्ही इथे लक्ष ठेवावं की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नवीन अपडेट्स पाहता येतील. तर हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण हे NMCची वेबसाईट आणि महाराष्ट्राची आपली CATची वेबसाईट हे दोन्ही तुम्ही अगदी रेग्युलरली तुम्ही चेक करत चला. म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. आणि त्यानंतर फसवणुकीपासून सावध राहा. पूर्णपणे कॉलेज मान्यता मिळाल्याशिवाय कोणत्याही एजंटला पैसे देऊन सीट बुक करू नका असंही तिथे मी नोट दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे अगदी मी तुम्हाला पूर्णपणे पॉईंट्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे काही न्यूज टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे त्याचे अगदी पूर्णपणे मुद्दे मी तुम्हाला इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन कॉलेजेस किती येणार आहेत, गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस किती येणार आहेत, त्या कॉलेजमध्ये किती संख्या आहे, किती जुन्या कॉलेजमध्ये जे प्रायव्हेट कॉलेज आहेत तिथे किती सीट्स वाढणार, त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती सांगितलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या WhatsApp लिंकला पण यायचं असेल, WhatsApp ग्रुपला पण यायचं असेल, तर तुम्ही सुद्धा त्या WhatsApp लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता. मी पूर्ण डिटेल्स, नंबर आणि WhatsApp लिंक ही सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.